राज्यामध्ये 20,000 पोलिसांची पदं भरली जाणार आहेत। ही घोषणा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। एक अत्यंत महत्त्वाचा अजून एक निर्णय चर्चा करून मी घेतलेला आहे, तो म्हणजे मोठ्या प्रमाणात 2 वर्षाची भरती आता आम्ही हातामध्ये घेतो आहोत आणि साधारणपणे एक अंदाजे 20,000 पदं ही पोलिसांची आम्ही भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही लवकरात लवकर एक ॲड आमची निघाली आहे। आपण पोलीस दलाची पुनर्रचना केलेली आहे। त्या पुनर्रचनेनंतर आपण एकूण पोलीसमध्ये 2,30,277 पदं आहेत। यापैकी 2,06,047 पदं भरलेली आहेत। 24,230 पदं ही रिक्त आहेत। यापैकी जवळपास 16,607 पदांची भरती प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे। त्यामुळे पहिल्यांदा अशी परिस्थिती आहे की जवळजवळ जेवढी पदं तेवढी माणसं सातत्याने आपण भरतो आहोत आणि पोलीसमध्ये कमीत कमी वॅकन्सी आहे। मला असं वाटतं की कदाचित गृहमंत्री म्हणून जो माझा कार्यकाळात जर आपण बघितलं 50,000 पेक्षा जास्त पोलिसांची भरती ही आपण या ठिकाणी केलेली आहे। मंत्रालयाच्या संदर्भात हे जे 5 सांगितलेले ते थेट भरतीचे जे आहेत ते 5 त्या ठिकाणी थेट भरतीचे भरलेले आहेत। उर्वरित काही प्रमोशननी ज्या ठिकाणी येतात ते बिंदू नामावलीच्या संदर्भात काम करण्यात आलेलं आहे आणि काही थेट भरतीचे जे आता प्रलंबित आहेत त्याची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की हे जेवढे पदं रिक्त आहेत म्हणजे आता 1343 आहेत आणि काही अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहेत, तरी देखील माझा अंदाज असा आहे की एक 3-3.5 हजार पदं अशी असतील की ज्याच्यावर अद्यापही भरती झालेली नाही। एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आता तो नाही, पण मी या सभागृहाला आश्वस्त करतो की आता जी आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे या भरती प्रक्रियेमध्ये ही सगळी पदं जी शेड्यूल ट्राईबची आहेत ती शेड्यूल ट्राईबच्या बिंदू नामावलीची ही सगळी पदं या ठिकाणी भरण्यात येतील। राज्य सरकारने गेल्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळी माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आम्ही घोषणा केली होती 75,000 पदं भरती करण्याची। मला सांगताना आनंद वाटतो की आम्ही 1 लाखपेक्षा जास्त पदांची भरती केलेली आहे, 1 लाखपेक्षा जास्त। त्यामुळे हे सरकार पदभरतीच्या संदर्भात कुठेही त्या ठिकाणी मागे पुढे पाहत नाही। मुळामध्ये आपण 3 प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। तर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही या ठिकाणी आदिवासी समाजाकरता राखीव असलेल्या पदांवर गैर आदिवासी किंवा ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नाही असे कार्यरत असलेले जे लोक आहेत त्यांची संख्या 6,860 आहे। पण या 6,860ला आता आपण अधिसंख्य पदांवर नेमलेलं आहे आणि आदिवासींचं पद मोकळं केलेलं आहे। अधिसंख्य म्हणजे जी पद नसतं एक मिरर पद तयार करतो आपण आणि ते त्या व्यक्तीचं कार्यकाळ संपल्यावर ते पद संपतं, त्यामुळे ते अधिसंख्य पदांवर त्यांना नेलं। ओरिजिनल पद हे आपण मोकळं केलं। या मोकळ्या केलेल्या 6,860 पैकी 1,343 एवढी पदं आदिवासीतनं भरली गेली। उर्वरित पदं भरण्याची वेगवेगळ्या स्टेजेसवर त्या ठिकाणी कारवाई चाललेली आहे। आपण जो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारला सार्वजनिक बांधकाम विभागाचा, त्या संदर्भात निश्चितपणे माहिती घेण्यात येईल आणि अशा प्रकारे कुठेही पदं गायब झाली असली तर पोलिसांचा वापर न करता जीएडी विभागातूनच ती शोधून काढण्यात येतील आणि ती पदं ही निश्चितपणे भरण्यात येतील। आणि तिसरा प्रश्न आपण जो काही विचारला की रिक्त पदांच्या संदर्भात अनुकंपाची भरती केल्यानंतर किती रिक्त पदं राहतात ते आपल्या लक्षात येईल। त्याकरता कारण आपल्याला माहिती आहे 2008 पासून अनेक अनुकंपाचे पदं या ठिकाणी भरले गेले नाही आहेत, त्यामुळे जी काही अट आहे 5% ती अट देखील शिथिल आपण करतो आहोत आणि अनुकंपाची जी वेटिंग लिस्ट आहे ती पूर्णपणे आपण संपवतो आहोत। त्यासोबत हे जे काही रिक्रुटमेंट रूल्स आहेत म्हणजे आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्या जो काही आपला पाटबंधारे विभाग आहे पाटबंधारे विभागामध्ये रिक्रुटमेंट रूल्स हे 1980चे आहेत। आता 80 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदलली आहे, PDN नेटवर्क आलेलं आहे, त्यामुळे नवीन रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी तयार करावे। किंवा अगदी पोलिसांचा विचार केला तर आपला पोलीस उपअधीक्षक हे जे पद आहे याचे रिक्रुटमेंट रूल्स 1981चे आहेत।
आता पोलिसांमध्ये सायबर गुन्हे वगैरे अनेक गोष्टी नव्याने आलेल्या आहेत, टेक्नॉलॉजी नव्याने आली आहे आणि म्हणून 150 दिवसामध्ये पहिल्या टप्प्यात रिक्रुटमेंट रूल्स बदलणे आणि ॲक्च्युली सगळ्या विभागांना 2021 पर्यंत आकृतीबंधाला मान्यता घ्यायची होती, पण बहुतांश विभागांनी ती घेतली नाही, त्यामुळे त्यांना तेही कंपल्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आकृतीबंध आणि रिक्रुटमेंट रूल्स हे दोन्ही तेच 150 दिवसामध्ये हे पूर्ण केल्यानंतर तात्काळ आम्ही विशेष भरती मोहीम सुरू करणार आहोत. त्याच्याकरता तयारी म्हणूनच हे आपण करतो आहोत, कारण आपल्याला हे लक्षात आलं की आपल्या भरतीला वेळ काय लागतो, तर जुने आकृतीबंध आणि जुने रिक्रुटमेंट रूल्स असल्यामुळे प्रत्येक भरती कोर्टात चॅलेंज होते आणि यावर्षी केलेली भरती 1.5 वर्ष कोर्टात लढून मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी जे काही पद आहेत ते आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे आपण हा प्रयत्न केलेला आहे आणि या माध्यमातून एकदा हा एक्सरसाइज पूर्ण करून मग मेगा भरती आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. श्री नाना पटोले. अध्यक्ष महाराज, सविस्तर उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात नाही. पण अध्यक्ष महाराज या सगळ्यांचं जे जड आहे ती आहे व्हॅलिडिटी आणि कास्ट सर्टिफिकेट. अध्यक्ष महाराज, सातत्यानं राज्यातच म्हणजे आता मी आणि फडणवीस साहेब आम्ही सोबत आलो तेव्हापासून आम्ही पाहतोय की ही जे व्हॅलिडिटी देणारी जी आपल्याजवळ विविध आदिवासी विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, तिथं स्टॉपच आपला नसतो. आता शाळा कॉलेजेस आपले सुरू झालेत, लाईन लागलेली आहे या कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि व्हॅलिडिटीसाठी. आपण कारण की ही व्यवस्था आपण दुरुस्त केली तर मला असं वाटतं की आपल्याला हा जो बिगर आदिवासी आणि आदिवासी आणि या सगळ्या जो वाद अनेक वर्षापासून या विधानसभेत आपण ऐकतोय तो संपुष्टात येईल. आता पण मी आपल्याला सांगतो की आता ॲडमिशनसाठी ज्या आपल्याला कागद लागतात, प्रमाणपत्र जातीचं असेल, व्हॅलिडिटीचं, ते मिळत नाही आहे. मग या सगळ्या व्यवस्था दुरुस्त करण्याच्या बाबतचं मोहीम शासन कसं करेल आणि तातडीनं त्याला वेळेवर तो व्हॅलिडिटी कशी मिळेल यावरच्या उपाययोजना शासनाने कशा करणार त्याच्याबद्दलचा खुलासा केला तर मला वाटतं की हे सगळे प्रश्न भविष्यात येणार नाही. मान्य नानाभाऊंनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे. मुळामध्ये व्हॅलिडिटी करता लागणारा वेळ, त्याची पद्धती, या अनेक प्रश्न याच्यासमोर आहेत. त्या संदर्भात आपल्याला व्हॅलिडिटीच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये आपलं कास्ट सर्टिफिकेटची ब्लॉकचेन तयार करता येईल का, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून आपल्याला व्हॅलिडिटी देताना जी कागदपत्र एखाद्या परिवारामध्ये सगळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती ब्लॉकचेनमध्ये गेली तर आपल्याला पुढची अडचण राहणार नाही त्या परिवारातलं सर्टिफिकेट देताना. पण त्यासोबत याला कदाचित थोडा वेळ लागेल, पण मला सांगताना आनंद या गोष्टीचा वाटतो की माननीय बावनकुळे साहेबांचं मी आभार मानेन की त्यांनी सगळ्या व्हॅलिडिटी कमिटी ज्या होत्या, 2च आपल्याकडे काम करत होत्या, बाकी याच्यावर कोणीच नव्हतं, सगळे प्रमोशन करून त्या ठिकाणी सगळ्या व्हॅलिडिटी समित्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला प्रमुख दिले, त्या सुरू केलेल्या आहेत. त्यातला जो हजर झाला नाही त्याला सस्पेंड करण्याचं काम केलं. त्यामुळे आता सगळ्या व्हॅलिडिटी कमिट्या या ठिकाणी काम करतायत आणि वेगाने आपण व्हॅलिडिटीचा विषय निकाली काढतो आहोत. पण तरी देखील नानाभाऊंनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. या संदर्भात जरूर पुढच्या काळामध्ये एक आपल्या सेक्रेटरीजचा ग्रुप तयार करून आपल्याला व्हॅलिडिटीची पद्धत ही अधिक पारदर्शी आणि अधिक वेगवान कशी करता येईल याचा प्रयत्न आपण करू. अतिशय महत्त्वपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला व्हिडिओ जगत मिळालीच असेल. बहुतेक विद्यार्थी हे भरतीची आतुरतेने वाट बघत असतात आणि आताची जी भरती आहे ती संपली आहेत. म्हणजे यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचे ग्राउंडसुद्धा झाले आणि त्यांचे जे पेपर होते ते सुद्धा झाले, मेरिटसुद्धा लागलं आहे. तर काही विद्यार्थ्यांची जे ग्राउंड आहे SRPF वगैरे ते बाकी आहेत आणि ह्या जे विद्यार्थी आहे जे पास झाले किंवा ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये अजूनपर्यंत सिलेक्शन झालं नाही आहे, काही प्रकारे त्यांना कमी मार्क्स मिळाले, ते विद्यार्थी आता पुढच्या भरतीची तयारी करत आहेत आणि ते पुढच्या भरती कधी निघेल हा प्रश्नसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होता. तर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आता कळालंच असेल की लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया संपताच पुढच्या भरतीची वेगवान पद्धत आहे ती अवलंबण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर भरती कशी निघेल याचा प्रयत्न गृहमंत्री जे आपले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे.